नागपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। दारुड्या पतीला सुधारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 28 वर्षीय विवाहितेचा अखेर जीव गेला आहे। पतीच्या व्यसनाधीन वागणुकीचा त्रास आणि सासरच्या लोकांकडून होत असलेल्या कथित छळामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर अवघ्या 2.5 वर्षाचे चिमुकला आईच्या मायेपासून कायमचे दूर झाला आहे। पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबिका लेआउट परिसरात राहणाऱ्या अंकिता नितीन डांगसे या 28 वर्षीय विवाहित महिलेने कौटुंबिक कलहाला कंटाळून गळफास घेतल्याची घटना घडली। गंभीर अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी मेडिकल रुग्णालयात तिचा मृत्यू झाला। मृत महिलेच्या नातेवाईकांनी पती नितीन डांगसे आणि सासू पार्वताबाई डांगसे यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत। दारूच्या व्यसनामुळे पतीकडून सतत त्रास दिला जात असल्याचेही समोर आले आहे। या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे। सासू विरुद्धही कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या संपूर्ण घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे अंकिताच्या मृत्यूनंतर तिच्या मागे अवघ्या 2.5 वर्षाचे एक लहान मूल पोरगे झाले आहे। एका आईच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कौटुंबिक छळाच्या सर्व आरोपांची चौकशी सुरू आहे। पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे फिर्यादी सुनील मंगल पेदुलवार वय 58 वर्ष राहणार हुडकेश्वर यांनी कंप्लेंट दिली की त्यांची जी मुलगी होती अंकिता नितीन डांगसे वय 28 वर्ष राहणार अंबिका लेआउट आउटर रिंग रोड हुडकेश्वर खुर्द या मुलीनी त्यांच्या मुलीनी तिचे पती जे आहे नितीन नामदेवराव डांगसे वय 34 वर्ष व त्यांची आई नितीन डांगसेची आई पार्वताबाई नामदेवराव डांगसे वय 60 वर्ष यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। अशा तक्रारीवरून आम्ही त्यांची तक्रार घेतली आणि गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी आपल्या अटकेत आहे। त्यातील आरोपी हा नितीन डांगसे ब्लिंकिटमध्ये काम करत होता आणि यांचे छोट्या छोट्या कारणावरून आधीपासून वाद होत होते असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या वाद चालत असतानाच घटना तारीख झालेली आहे 22/4/2022 पासून हा जो तिला त्रास होता तर 4/6/26 पर्यंत त्रास होता आणि 4 तारखेला तिने दुपारला 14 वाजताच्या दरम्यान गळफास लावून घेतलेला होता। आणि जेव्हा ती गळफास लावून घेतला तेव्हा तिच्या पतीला संशय आला। दार उघडून तोडून बघितलं असता ती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली। तिला लगेच काढून हॉस्पिटलाइज करण्यात आलं, परंतु तिथे ती कोमात गेलेली होती। 4 तारखेनंतर तिचा मृत्यू झालेला आहे 5 तारखेला आणि त्याच्या तशा संदर्भातून तक्रार देऊन फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी अटकेत आहे। मॅडम, याच्यामध्ये निष्पन्न काय झालं, काय दिसून येत आहे मरणाचं कारण? यांचे छोट्या छोट्या कारणावरून वाद व्हायचे। हा दारू पीत होता नवरा आणि त्या 2 म्हणजे 4 वर्षाच्या लग्न काळामध्ये तिला कामं करण्याच्या किंवा पैशाचा वाद या छोट्या मोठ्या गोष्टीवरून या दोघांचे वाद होत होते। आणि हा पण संशय म्हणून नाही, परंतु दारूच्या कारण पैशाच्या याच्यावरून हा सुद्धा घरी काम करत नसल्यामुळे तिच्याशी वाद करत होता आणि त्या कारणावरून म्हणजे हा वाद विकोपात जाऊन ही घटना झालेली आहे। कौटुंबिक छळ, व्यसनाधीनता आणि मानसिक तणाव यांचे परिणाम किती गंभीर असू शकतात याचे हे आणखी एक विदारक उदाहरण आहे। या प्रकरणातील सत्य तपासातून समोर येईलच, मात्र एका निष्पाप बालकाच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही।